मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये जे जे आता फोटोकडे पाहून बोलत असतो त्यावेळी पिंकी तेथे येते. तर जे जे हा खूपच घाबरतो. पिंकी आता टाळ्या वाजवते आणि म्हणते, तुमचा खरा मुखवटा तर माझ्यासमोर आला, मी सगळं काही. तेव्हा तो लगेच आता फोटो लपवतो. त्यावरती पिंकी त्याच्या भोवती गोलगोल फिरते आणि म्हणते, काय जे जे उर्फ जामवंत जांभळे, तुमच्या मुखवट्याचा पर्दाफाश झाला. असं जेव्हा पिंकी म्हणते तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. त्याला वाटतं आता पिंकीने सर्व काही ऐकलं की काय. पुढे पिंकी म्हणते, एवढा वेळ मला फक्त संशय आला होता, पण आता खात्री पटली आहे. तुमच्या या डोक्याच्या प्रोग्रामिंगमध्येच खूप डिफेक्ट आहे, नाहीतर कोणता असा नॉर्मल माणूस फोटोकडे पाहून बडबड करेन. जे जे आता मनातल्या मनात म्हणतो, थँक्स गॉड या पिंकीने काही ऐकलं नाही. पिंकी म्हणू लागते, तुमचा प्लॅन काय माझ्या लक्षात आला नाही असं वाटतं का? अहो, सकाळी सकाळी तुम्ही जी माझ्या बहिणीबरोबर गहन चर्चा करत होतात ना, आज मला जरा डाऊट आला होता, पण नेमके त्याच वेळी धनी आले. मग माझं लक्ष कसं जरा डायव्हर्ट झालं. त्यामुळे निरीला मला थांबवता आलं नाही, अडवता आलं नाही. नाहीतर मी निरीला बाहेर जाऊच दिलं नसतं. पण आता तुम्ही मला खरं खरं सांगा, ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमचा तर हात नाही ना? तेव्हा जे जे जरा घाबरतोच. माझ्या बहिणीला डॉल्बी भाऊजींबरोबर पाठवण्यासाठी तुम्ही तर प्रोत्साहित नाही केलं ना? माझे डॉल्बी भाऊजी आणि माझी बहीण दोघेही लहान आहेत आणि त्या दोघांना एकत्र आणण्याचा तुमचा प्लॅन आहे असं मला वाटतंय. घरात खळबळ माजवण्याचा तुमचाच प्रयत्न दिसतोय. ओ ड्रामा कंपनी, आता बोला ना. पिंकी रागातच जे जेला म्हणते. त्यावेळी जे जे म्हणतो, अहो पियू, मी असं काही कधी करेल का? माझ्या डोक्यात काय, माझ्या मनात नाही, माझ्या स्वप्नात सुद्धा असा विचारसुद्धा येणार नाही. ते जे जे आता म्हणू लागतो, फक्त चिरी मिरी निरी यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना जॉब मिळण्यासाठी. ती पिंकी म्हणते, माझी बहीण, माझं कुटुंब, माझा नवरा आणि मी जर वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर मग गाठ माझ्याशी आहे. आता थोडे दिवस आहात ना, तर एकदम गप्प राहायचं. नाहीतर ही पिंकी युवराज धोंडे पाटील काय चीज आहे ना, तुम्हालाही समजणार नाही. आणि आपल्याशी ज्याचं वाकडं त्याची स्मशानात लाकडं, असं आता पिंकी म्हणून जे जेला खूपच घाबरवते. आता पिंकी काही वेळाने तेथून गेल्यानंतर जे जे म्हणतो की स्मशानात लाकडं का? अगं, कुणाची स्मशानात लाकडं जातात ना, ते तू पाहतच राहा. आपला सहवास आत्ता एवढ्यात संपणार नाही. युवराज धोंडे पाटील या धोंडे पाटील घराण्यातील प्रत्येकाला मी बर्बाद करून टाकणार आहे. अगं, जेवढी तू मला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढी तू स्वतःच्या जाळ्यात अडकत जाशील. इकडे पिंकी आता निरीच्या रूममध्ये येते, पण निरी तिथे नसते म्हणून पिंकीला आता खूप भीती वाटू लागते. ती खूप जोराजोरात निरीला आवाज देते, पण ती कुठेही नसते. तेवढ्यातच ती आता हॉलमध्ये येते. छबी विचारते, काय ग झालं पिंकी? तेव्हा आता पिंकी म्हणू लागते, निरी नाहीये, ती घर सोडून गेली की काय? त्यावरती चित्रा येते आणि फटकळपणे म्हणते, हे ना पिंकी, निरीला समजलं असेल वेळेतच की बहिणीच्या इथे फुकटचं खायला नको. सॉरी सॉरी, तू पिंकी नाहीये, पियू आहे ना. आमची जी पिंकी होती ना, ती खूप निर्लज्ज होती. बरं झालं आता तिच्या बहिणीला समजलं असेल की फुकटचं इथे खायला नको, म्हणून ती गेली असेल. बरं झालं, डोळे वेळेतच उघडले तिचे. असं म्हणून ती आता पिंकीला स्टोमना मारत असते आणि मग तेथून जाते. त्यानंतर पिंकी धावतच बाहेर येते आणि निरीला आवाज देऊ लागते. ती आता घराबाहेर पडणार असते. तेवढ्यातच युवराज तिथे येतो आणि विचारतो, काय झालं हो कारभारीन? त्यावरती आता निरी घर सोडून गेली आहे असं म्हणून पिंकी खूप रडू लागते. तेवढ्यातच तेथे रिक्षा येते. त्यावरती आता युवराज म्हणतो, थांबा, अहो शांत व्हा, रडू नका, निरी कुठेही गेलेली नाहीये, तिला काहीही झालेलं नाहीये. तेव्हा निरी आता पुढे येते. तर पिंकी म्हणते की निरे, तू कुठे गेली होतीस? युवराज म्हणतो, त्या स्टँडवर बसल्या होत्या, मी त्यांना म्हटलं की कुठेही जायचं नाही, घरी चला, पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. निरी आता पुढे येते आणि पिंकीला मिठी मारते, खूप रडते. त्यावेळी पिंकी म्हणते, काय ग निरे, तू कुठे गेली होतीस? इथे माझा श्वास पार कोंडला होता, तू बहिणीवर एवढी चिडलीस का? निरी म्हणते, नाही ग ताई, मी तुझ्यावर का चिडेल, पण माझ्यामुळे उगीच तुला या घरामध्ये बोलणं नको, काही उगीच टोचून टोचून बोलतात, काही प्रॉब्लेम नको, म्हणून म्हटलं की सरकारवाडा सोडावा आणि मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नव्हते. त्यावरती आता युवराज म्हणतो, शांत रहा निरीताई, तुम्ही कुठेही जाणार नाहीत, पण झालं तरी काय असं मला कळालंच पाहिजे. पिंकी म्हणते, तुम्ही आता दमून भागून आला आहात, तुम्ही आत्ता नको, नंतर मी तुम्हाला सांगते. युवराज म्हणतो, नाही, मला आत्ताच्या आत्ता समजलंच पाहिजे. पिंकी म्हणते, निरी तू आतमध्ये जा. तर निरीला आता युवराज म्हणतो, आतमध्ये जा निरीताई, माझ्या परवानगीशिवाय हा सरकारवाडा सोडायचा नाही. निरी ठीक आहे असं म्हणते आणि आतमध्ये जाते. तर पिंकी आता युवराजला घडलेला सर्व प्रकार सांगत असते की जे जेने कशाप्रकारे घरात आग लावली
आता पिंकीने हे सांगितल्यानंतर युवराजला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो एवढं सर्व घडून गेलं. तेव्हा ती म्हणते की हो. त्यावरती युवराज खरं खरं विचारतो, सांगा मला अगोदर नीरीताई आणि डॉल्बीमध्ये प्रेम प्रकरण तर नाही ना? पिंकी म्हणते नाही हो, तसं काही नसेल. युवराज म्हणतो तसं काही असेल ना कारभारीन, तर आपल्याला त्यांना मदत करायला हवी. वेळी पिंकी म्हणते मला तर असं वाटतं या जेजेनेच त्यांना चिथवलं असेल, त्याशिवाय हे दोघे असं बोलणार नाही. काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, पिंकी रागात म्हणते. तेवढ्यातच समोरून आता जे येत असतो हे पिंकीच्या गोष्ट लक्षात येते. म्हणूनच ती आता युवराजला म्हणते आपण इथे लपायला हवं, नाहीतर हा घर डोक्यावर घेईल आपल्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर. युवराज म्हणतो काय घाबरायचं एवढं त्याला? पिंकी म्हणते की नाही, त्याला घाबरायला हवं. असं म्हणून दोघेही आता झाडाच्या पाठीमागे लपून बसतात. जे आता तसाच पुढे निघून जातो. पिंकी म्हणते याचा शातीर दिमाग नक्की काय चाललंय, या दिमागात काही कळतच नाही. पण हा बाहेर गेलाय ना, याच्या रूममध्ये मी जाऊन पाहते काही पुरावा भेटतो की काय. युवराज म्हणतो काय गरज आहे? पिंकी म्हणते नाही, मला जायला हवं, तुम्ही तोपर्यंत जेवण करून घ्या. आता आतमध्ये आल्यानंतर पिंकी जेजेच्या रूमकडे जाते तर दरवाजा उघडाच असतो. पिंकी म्हणते जे आहे ना, त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असते असं वाटतंय, कारण की याने रूमचा दरवाजा असा उघडा का ठेवला असेल, की ह्याच्या मनात वेगळंच काहीतरी असेल, आपल्याला डाऊट न यावा यासाठी. पण पिंकी ही हुशार आहे. आता असं म्हणून ती दार बंद करून घेते आणि रूमची झडती घेऊ लागते. कपाटात, त्याचबरोबर ड्रॉवरमध्ये आणि बेडवर, त्या उशांखाली, त्याचबरोबर ब्लँकेटखाली, गादीखाली जे काही सापडते का ते पाहत असते. परंतु तिच्या हाती आता कोणताही पुरावा लागत नाही. ती म्हणते या जेजेचं ना काही कळतच नाही, कुठे ठेवतो हे तर समजतच नाही. पण आता अगोदर जे हा गेस्ट रूममध्ये राहत होता ही गोष्ट पिंकीच्या लक्षात येते. म्हणून ती म्हणते तिथे काही ना काही सामान असेलच, म्हणून मी तिकडेच जायला हवं, शोधायला हवं. असं म्हणून ती पुन्हा पहिल्यासारखी लाईट्स बंद करते, रूमचं दार उघडंच ठेवते आणि तिथून जाते. तर इकडे सुशीला ही रूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यातच चित्रा तेथे येते. तर खूप वेळ आवाज देऊनही सुशीला उठत नाही. म्हणून चित्रा म्हणते गेली की काय? बापरे, सासूबाई गेल्या वाटतं वर देवाघरी. पटकन आता सुशीला डोळे उघडते आणि म्हणते तुझीच लाकडं गेली म्हसनात, मला वर पाठवते का ग? ती चित्रा म्हणते अहो खूप वेळ झालं, मी तुम्हाला आवाज देत होते, तुम्ही का नाही उठलात? मग सुशीला म्हणते जरा डोळा लागला होता, बोल पुढे काय बोलायचंय. तेव्हा आता चित्रा म्हणते अहो ती पिंकी नीरीला शोधायला बाहेर पडली आहे, कारण नीरी ही घर सोडून गेली आहे, पण ती पुन्हा आली. तेव्हा ही काय आनंदाची बातमी होती का, असं सुशीला विचारते. ती चित्रा म्हणते हो, पण पिंकी नाही ना आली अजून घरी. पिंकी येईपर्यंत आपण त्या चिमणीला म्हणजे नीरीला घराबाहेर हाकलून देऊयात. तेव्हा ठीक आहे असं सुशीला म्हणते. तुझा प्लॅन तर खूप चांगला आहे, म्हणजे तू एवढी पण बिनडोक्याची नाही आहे म्हणायचं. त्यावरती आता चित्रा लगेच म्हणते की आई साहेब, अहो दिवाळीला तुम्ही काहीच घेतलं नाही, साडी तरी घ्या ना. तेव्हा साडी वगैरे काही मिळणार नाही, ही जी नेसलेली साडी आहे ती तुला देऊ का, असं ती विचारते. तेव्हा ही जुनी साडी नको, म्हाताऱ्या माणसांची तर नकोच नको, असं चित्री म्हणते. त्यावरती सुशीला म्हणते हे बघ जरा तोंड सांभाळून बोल, मी काय म्हातारी वाटते का तुला, असं म्हणून ती जरा चिडते. चित्रा म्हणते सॉरी आई साहेब. तर आता स्वतःच्या मनाचं करवून घेण्यासाठी माझ्याकडे एक खूप मोठी आयडिया आहे, असं सुशीला म्हणते. कारण आता या नीरीला जर घराबाहेर काढायचं असेल तर मला माझीच आयडिया आता वापरावी लागेल. दुसरीकडे पिंकी ही गेस्ट रूममध्ये असते. तेव्हा तेथे मेडिकल प्रिस्क्रिप्शन सापडते. त्यामध्ये पेशंटचं नाव SD असं लिहिलेलं असतं. आता हे नाव नक्की कोणतं आहे, कुणाचं आहे, याचा शोध घ्यायलाच हवा, असा पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते. आता हा जे म्हणजे जामवंत जांभळे आहे, याला कोणता आजार वगैरे तर नसेल ना, पण त्याचं नाव इथे प्रिस्क्रिप्शनवर तर नाही आहे. पिंकी आता विचार करू लागते आणि पटकन युवराजकडे जाते. आतून दार बंद करून घेते आणि युवराजला म्हणते की हे पाहणं अगोदर, तुम्ही थेट या रूममध्येच घुसलात, पण इथे कुणी आलं तर. पिंकी म्हणते ते जाऊ द्यात, पण अहो तुम्हाला माहिती आहे का, हे पहा नाही, ही मेडिकल प्रिस्क्रिप्शन मला तिथे सापडली आणि त्यामध्ये SD असं लिहिलेलं आहे. आता नक्की हे कोण आहे? युवराज म्हणतो काहीतरी गडबड आहे, डॉक्टर देवयानींना कॉल करून विचारू का, असंही ती म्हणते. तेव्हा युवराज म्हणतो हो विचारा. ती आता देवयानीला सारखी कॉल करते, परंतु दुसरीकडे त्यांचा फोन दुसऱ्या कुणाकडे तरी असतो.
ते सारखे फोन कट करत असतात. वेळी युवराज हा पिंकीला अजून एकदा फोन ट्राय करायला सांगतो, परंतु दुसऱ्यांदाही तो फोन कटच करतो. त्यामुळे आता युवराजला शंका येते, नक्की काही ना काही गडबड आहे. त्यानंतर तो फोन स्विच ऑफ होतो. पिंकी म्हणते, मला तर असं वाटतंय डॉक्टर देवयानींच्या बाबतीत वेगळाच काहीतरी प्रकार घडलाय. दोघेही आता विचार करू लागतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये जेजेने सरकार वाड्याच्या फोटोसमोर आता घरातील सर्वांचे फोटोज लहान लहान ठेवलेले असतात आणि ते तो जाळतो, तेव्हा पिंकी तो भयानक प्रकार पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.